भरल्या शेवग्याच्या शेंगांची रुचकर भाजी। शेतावरच्या शेंगा आणल्यात शेवग्याच्या, त्यातल्या काही जाड शेंगा बघून मी त्या अशा साधारण मध्ये चीर पाडून घेतल्या आहेत। ही बघा, अशी चीर पाडून घेतली आहे। आता त्याच्यात मी भरल्या वांग्यासारखा मसाला करणार आहे आणि तो भरून मस्त चविष्ट भाजी करणार आहे। नेहमीचा आपला मिसळणाचा डबा, दाण्याचं कूट, ओला नारळ, लिंबाचा रस, लिंबाच्या ऐवजी तुम्ही चिंचेचा कोळही वापरू शकता, मीठ आणि हवं तर तुम्ही साखरेऐवजी गूळ घालू शकता। मी फारसं साखर आणि गूळ घालत नाही। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही आलं लसूण मिरचीही घालू शकता। हे सगळं मिक्स करून छान मसाला बनवायचा आहे। हा मी तयार केलेला मसाला आणि या भरलेल्या शेंगा, आपण जेव्हा या शेंगातनं हा मसाला भरतो तेव्हा शिजवताना शेवग्याच्या शेंगातला आतला रस त्या मसाल्यात मुरतो आणि अतिशय सुंदर चव लागते। नक्की करून बघा। शेंगांचा गर आणि मसाला असं मिळून भाकरी बरोबर, पोळी बरोबर खूप छान लागतं। सर्व शेंगा छान भरून झाल्यात। आता नेहमीसारखी तेलाची फोडणी करून त्यात शेंगा टाकूयात। कुकरमधल्या तेलात थोडी मोहरी, हळदसुद्धा घरची आहे बरं का माझी, हिंग असं टाकून मस्त फोडणी करते। फोडणी छान तडतडते। आता त्याच्यात शेंगा टाकूया। सगळ्या शेंगा कुकरमध्ये टाकून झाल्यात। आता मी त्यात थोडंसं पाणी टाकणार आहे, कारण नाही तर मग ती शिट्टी व्यवस्थित होत नाही आणि शेंगा खाली जळतात। थोडं शेंगा शिजण्यापुरतं पाणी टाकायचं। या आती शिजवायच्या नाही आहेत। झाकण लावून एक शिट्टी करून 1-2 मिनटंच त्या बारीक ठेवायचं आहे गॅस। कुकरमध्ये केलेली भरल्या शेंगांची भाजी अतिशय रुचकर झाली आहे। नक्की करून बघा, सोपी आणि पटकन होते। हे बघा, खाली कुठेही जास्तीचं थोडासा रस आहे आणि उरलेला सगळा शेवग्याच्या शेंगांचा रस त्या भाजीत मुरलाय। भरल्या शेंगांची चविष्ट भाजी।